शेतकऱ्यांची दुभती जनावरे चोरणारी टोळी लोकल क्राईम ब्रँचने केली जेरबंद। 5 जनावरे आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप असा एकूण 6,10,000चा मुद्देमाल केला हस्तगत। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा ओतूर जुन्नर पोलीस स्थानकाच्या हद्दीत जनावरे चोरी गेल्याची तक्रारी आल्या होत्या। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना घटनास्थळी पोलीस गेले असता या चहा घेऊ असे तक्रारदार शेतकऱ्यांनी सांगितले। मात्र तुमची जनावरे शोधून आणू आणि त्याच जनावरांच्या दुधाचा चहा पिऊ असे पोलिसांनी सांगितले। आणि आता बातमी पहा सविस्तर। एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजमध्ये। जुन्नर उपविभाग कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यात शेतकऱ्यांची दुभती जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने जुन्नर ओतूर आळेफाटा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। शेतकरी शेती या व्यवसायाबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात। त्याद्वारे दूध व्यवसाय करून कुटुंबाला उपजीविकेचा आधार निर्माण करून देतात। शेतकऱ्यांची दुभती जनावरे चोरी गेल्याने घरातील लहान मुलांसाठी त्यांना बाहेरून दूध खरेदी करावे लागते। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी गुन्ह्याची शृंखला व गंभीरता लक्षात घेऊन गुन्हे ओळखीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार यांची बैठक घेऊन योग्य ते मार्गदर्शन व सूचना केल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष पोलीस पथक तयार केले। तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा तपास समांतर येथे सुरू केला। घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली। सदर गुन्ह्यामध्ये दुभती जनावरे ही रात्रीच्या वेळी चोरी करण्यात आली होती। त्याचप्रमाणे 4 चाकी पिकअप वाहनाचा वापर गुन्ह्यात केल्याचे निष्पन्न झाले। लोकल क्राईम ब्रँच यांच्या पोलीस पथकाने तब्बल 120 किलोमीटरपर्यंत CCTV फुटेज तपासले। प्रत्येक गुन्ह्यात चोरीतील जनावरे घेऊन जाणारे पिकअप वाहन माळशेज घाटाकडे जात असल्याचे समोर आले। तपास पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नरेश भाऊ मोरे राहणार कळवळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांनी त्याच्या साथीदाराच्या मदतीने वरील गुन्हे केले असून त्याच्याकडे पिकअप 4 चाकी वाहन आहे। सदर आरोपीबाबत माहिती करून खात्री करत असताना 24 डिसेंबर 25 रोजी ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत तपास करीत असताना आरोपी नरेश भाऊ मोरे व त्याचा साथीदार पिकअपमध्ये माळशेज घाटाच्या बाजूला म्हशी घेऊन जात असताना कळंबोली जंगलाजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली। तपास पथकाने आरोपी नरेश भाऊ मोरे वय 39 व्यवसाय शेती सूरज अशोक पारधी वय 19 राहणार कळंबोली यांच्या ताब्यातील पिकअप 4 चाकी वाहन क्रमांक MH05 DK 2761 सह ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता म्हशी हस्तगत करण्यात आल्या असून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 6,10,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींकडून ओतूर येथील 2, आळेफाटा येथील 2, जुन्नर येथील 1 असे 5 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे। गुन्ह्यातील आरोपी नरेश भाऊ मोरे याच्यावर जनावरे चोरीचे 9 गुन्हे दाखल आहेत। दुभती जनावरे शेतकऱ्यांना पुन्हा मिळाल्याने शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद झाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले। सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, नदीम तडवी, दिनेश साबळे, रोहित बोंबले यांनी केली।